रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण साक्रिया गावात त्या दिवशी एकच खळबळ माजली. 60 वर्षीय भैयालाल रजक याचा मृतदेह त्याच्या घराजवळील विहिरीत सापडला. सूर्य अजून वर चढला नव्हता. सकाळची थंड हवा आणि गावातील कुत्र्यांचे भुकणे या सगळ्यांमध्ये धावत आलेली गुड्डी रजक जोराजोरात आक्रोश करत होती. गावातील लोक धावत विहिरीजवळ पोचले होते. पोलिसही आले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. भैयालालला मारून कोणीतरी विहिरीत टाकले याबद्दल गावात कुजबूज सुरू झाली होती. भैयालालही दुसरी पत्नी आक्रोश करत होती, पण तिसरी पत्नी मात्र कुठे दिसत नव्हती. तिचे गावातील एकाशी संबंध असल्याची कुणबुण पोलिसांना लागली. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले आणि तपासाला दिशा दिली. यातूनच जे काय उघड झाले ते धक्कादायकच होते. मध्य प्रदेशमध्ये घडलेली ही घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मध्य प्रदेश राज्यातील नुपूर जिल्ह्यातील साक्रिया हे गाव शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांची वस्ती असणाऱ्या या गावात भैयालाल रजक हा 60 वर्षीय गृहस्थ राहत होता. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. साक्रिया आणि परस्वार गावात त्यांची वडिलोपार्जित जमीन होती, जी मौल्यवान होती. त्यातून होणाऱ्या कमाईवर भैयालाल सुखात जगत होता. आता वयाची 60 गाठली असली तरी तो चांगलाच मजबूत होता. शेतीचे काम करून तो आपला संसार सांभाळत होता. त्याने आतापर्यंत 3 लग्न केली होती, त्यामुळे तो गावात चर्चेचा विषय होता. त्याने ऐन जवानीत लग्न झाले, नवीन नवरी आणली आणि काही दिवस सुखात गेले आणि एक दिवस ती त्याला सोडून गेली. पत्नी सोडून गेल्याने तो एकटा पडला. काही दिवस त्याने पत्नी परत येण्याची वाट पाहिली, पण ती काही परत आली नाही. ती वेगळीच राहणार असल्याने भैयालालने दुसरे लग्न केले. गुड्डूबाई ही त्याची पत्नी म्हणून आली. त्या दोघा संसार सुरू झाला. तसे पाहिले तर संसारात कशाचीच कमी नव्हती, पण या दाम्पत्याला मूलबाळच होत नव्हते. अनेक प्रयत्न करून पाहिले, पण मूलबाळ झाले नाही. अखेर भैयालालने तिसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला सवत येणार या विचाराने गुड्डूबाई मनातून घाबरली. ती कोणी भैयालालची बायको बनून येईन, ती घरात मालकीन होईल. तिला मूलबाळ झाले तर मला काय किंमत राहणार नाही या विचारात तिच्या मनात येऊ लागला. दरम्यान तिची लहान बहीण मुन्नी उर्फ विमललाल रजक ही तिच्याकडे अधेमधून येत होती. अवघी 25ची मुन्नीसाठी स्थळ बघणे सुरू होते. गुड्डूला वाटले की आपली बहीण मुन्नीच आपली सवत बनून आली तर ती लहान आहे, त्यामुळे ती आपली कायम ऐकेल. तिच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही. या विचारातून तिने पती भैयालालला मुन्नीचे स्थळ सुचवले. भैयालालने वयाची 50शी गाठली होती, तर मुन्नी 25ची. त्याच्यापेक्षा जवळपास ती अर्ध्या वयाची होती. ती पत्नी म्हणून मिळणार म्हटल्यावर भैयालालच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांच्या वयाचे भान राहिले नाही. त्याने होकार दिला. गुड्डीने आई वडील तसेच मुन्नीला भैयालालच्या श्रीमंतीचे आमिष दाखवून बोलवले. मुन्नी लग्नाला तयार झाली. काही दिवसातच लग्न झाले आणि मुन्नी भैयालालची बायको होऊन घरात आली. आता बहिणी सवती झाल्या होत्या. तिसऱ्या पत्नीबरोबर भैयालाल मजेत राहू लागला. या पत्नीपासून त्याला 2 मुले झाली. आता मुले मोठी होत होती. संसार बहरत होता. 2 बायका 2 मुलांसह भैयालालचा संसार सुरू होता. अलीकडे जमिनीचे दर गगनाला भिडत होते. त्यामुळे जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्याकडे दलालांचा राबता वाढत होता. काही ना काही कारणाने दलाल या शेतकऱ्यांना भेटत तुमच्या जमिनीला चांगला भाव देईन असे सांगत. सगळी जमीन कशाला ठेवता, थोडी विका असे सांगत. असाच एक दलाल होता लल्लू. वय वर्ष होतं 48. जुन्या वस्तीत राहणाऱ्या राम मनोहर कुशवाहाचा तो मुलगा. जमिनीच्या खरेदी विक्रीबाबत चर्चा करण्यासाठी तो भैयालालला भेटत असे. अलीकडेच त्याने भैयालालला घरी येण्या जाण्याचे प्रमाण वाढले होते. भैयालाल घरी नसला तरी तो येत असे. तेव्हा त्याचा पाहुणचार भैयालालची तिसरी पत्नी मुन्नीबाई करत होती. मुन्नीचे
आता 35 पार केली होती, तर तिचा पती आता 60ला पोहोचला होता. साहजिकच मुन्नी मनातून नाराज होती. पैसा अडका, जमीन जायदाद सगळे असले तरी प्रेमाने मिळणारे शरीर सुख मात्र तिला मिळत नव्हते. तिच्या चेहऱ्यावरची उदासी लल्लूने ओळखली होती. तो 45 वर्षाचा होता, विवाहित होता, पण मुन्नीच्या जवानीवर तो भाळला होता. तो जमीन विकण्याबाबत कधी कधी मुन्नीशीही बोलायचा. तुमची इतकी जमीन आहे, ती ठेवून काय करणार, असे तो म्हणत असे. तेव्हा ती मुन्नी म्हणायची, माझे पती जो निर्णय घेतील तो मला मान्य करावा लागतो. सगळेच पतीचे ऐकून कसे चालेल, तुम्हीही तो विचार करून बघा. जमीन पडून राहून काय उपयोग, ती विकली तर त्यातून येणाऱ्या पैशात आणखी सुखात राहता येईल. पण त्यांना कोण सांगणार. त्यांना असंही म्हणून जमीन विक्रीचं राहू द्या हो, निदान तुम्हाला काय वाटते ते तरी सांगा. कशाबद्दल. तुम्ही गोष्ट न वापरता ठेवण्यापेक्षा त्याचे सुख घेणे चूक आहे की बरोबर. ते बरोबरच आहे की सुख हे घेण्यात काहीच गैर नाही, तिने उत्तर दिले. तसा तो तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसू लागला. तो समजायचे आणि ती जे समजायची ते समजून गेली. हुशार आहात की तुम्ही. तुम्ही म्हणत असाल तर आहे हुशार, असा म्हणत तो तेथून निघून गेला. तिच्याकडून प्रतिसाद मिळाला होता. त्यांचे बोलणे तिने समजायचे होते, ते समजून घेतले. पतीपासून तिला सुख मिळत नव्हते. लल्लूसारखा दमदार गडी मिळाला तो तिच्या शरीराची आग विझवणार होता. तिच्या मनात आता वासनेने फेर धरला. तिच्या नजरेसमोर लल्लूचा चेहरा, त्याचे शरीर दिसू लागले. तिच्या मनात वासनेची आग भडकली. तसे नाते, विश्वास, संस्कार सगळे जळून खाक झाले. आता ते दोघे केवळ संधीची वाट पाहू लागले. जमीन विक्रीसाठी दाखवण्याचे बहाण्याने लल्लूने मुन्नीला शेतातच घातले. तो भेटायला आला हे पाहून ती सुखावली. तिला सगळा अंदाज होताच. तिने त्याला बोलण्यासाठी म्हणून शेतातील घरात नेले. आता त्या घरात ते दोघेच होते. त्याने विचारले, भाभी काय निर्णय घेतला तुम्ही. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती शांत राहिल्याने त्याची बीड संपली. तो तिच्याजवळ गेला. जमिनीचा निर्णय भैयालाल काय घ्यायचा तो घेऊ दे, तुमच्या सुखाचा निर्णय तुम्ही घ्या, असे म्हणत त्याने तिचा हात धरला. जवानी पुन्हा येणार नाही. तू मला आवडतेस. माझं प्रेम आहे तुझ्यावर. मला तुला सुखात पाहायचे आहे, असे म्हणत त्याने मिठीत घेतले. ती मनाने तयार होती, त्यामुळे तिने नकार दिला नाही. आता त्याने हात तिच्या शरीरावर फिरू लागले. तिच्या मांसल शरीराचे मर्दन करत तो तिला चुंबू लागला. तिची उत्तेजना वाढली, कामजोर वाढला. दोघांनाही कपड्यांची अडचण वाटू लागली. सगळे कपडे बाजूला सारून ते एकरूप झाले. त्या बंद घरात वासनेला उधाण आले. त्यांच्या जोरदार समागमाने ती तृप्त झाली. त्याचाही तिले मदमस्त शरीर कायमचं हवेहवेसे वाटू लागले. दोघांनाही खेळ आताच वारंवार होऊ लागला. शेतातील घरात त्या दोघांच्या कामक्रीडा रंगू लागल्या. पण रोज रात्री एकमेकांच्या मिठीत घेण्याचे स्वप्न अजून स्वप्नच होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भैयालालची अडचण होती. लुल्लू कुशवाह आणि मुन्नीबाई यांच्यातील प्रेमसंबंध हळूहळू वाढत गेले. त्यांना आता लग्न करून एकत्र राहायचे होते. त्यासाठी तिचा पती भैयालाल याच्या वाटेतून बाजूला करणे आवश्यक होते. मुन्नीने तिचा प्रियकर लल्लू याच्यासोबत पती भैयालालला मारण्याचा कट रचला. या कटात लल्लूने साक्रिया गावातील रहिवासी समईलाल कोलचा मुलगा मजूर धीरज कोल याला सामील करून घेतले. लल्लूने धीरजचा सगळी माहिती दिली. माझे आणि मुन्नीचे प्रेमसंबंध आहेत. आम्हाला लग्न करून एकत्र राहायचे आहे. पण भैयालाल आहे तोवर आम्हाला लग्न करता येणार नाही. तसा तर आता भैयालाल मरायलाच आला आहे. त्याचे वय झाले आहे. पण तो मरणार कधी, आम्ही लग्न कधी करणार, यापेक्षा आम्हीच त्याला ठार मारायचे ठरवले आहे. तू आम्हाला मदत केलीस तर तुला 50,000 रुपये देईन. 50,000 रुपये मिळणार हे ऐकून धीरज तयार झाला. मग लल्लूने त्याला भैयालालच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात मजूर म्हणून कामावर ठेवले. आता धीरज तिथे राहून भैयालालवर पाळत ठेवून होता.
सगळी माहिती गोळा करून तो लल्लूला देत होता. प्लॅननुसार 30 ऑगस्ट रोजी भैयालालची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री मुन्नीने भैयालालला काहीतरी कारण सांगितले आणि ती गुड्डूजवळ झोपण्यासाठी गेली. त्यामुळे भैयालाल एकटाच घरात होता हे लल्लू आणि धीरजला माहीत होते. दरम्यान लल्लूने धीरजला पोलीस कॉलनीत बोलवले. ते दोघे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तिथे गेले. तिथून ते चांदस नाला ओलांडून साक्रिया गावात पोचले. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास लल्लू आणि धीरज हे दोघे दबक्या पावलाने भैयालालच्या घरात घुसले. बांधकाम सुरू असलेल्या घरात झोपलेल्या भैयालालवर त्या दोघांनी अचानक हल्ला केला. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. काही वेळातच वृद्ध भैयालाल गतप्राण झाला होता. त्याचा ओरडण्याची बचावाची संधीही त्या नराधमांनी त्याला दिली नाही. ठार तर मारले, आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची हे तयार होते. त्या दोघांनी ते मृतदेह एका पोत्यात घातला. ते पोते ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि त्यानंतर साड्या आणि दोरीने बांधले. मग ते पोते उचलले आणि घरामागील शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर ते तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एकच खळबळ माजली. विहिरीत काहीतरी संशयास्पद तरंगत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. पाहता पाहता लोक विहिरीच्या काठाजवळ जमा झाले. खाली पाण्यावर काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले, पण ते काय आहे हे खाली उतरून पाहण्या इतकं धैर्य कोणाकडेच नव्हते. जेव्हा पोलीस आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट घटनास्थळी पोचले तेव्हा गावातील वातावरण भीतीचं दडपण जाणवत होतं. विहीर 15 ते 20 फूट खोल, अंधारलेली. दोरी खाली सोडली गेली आणि हळूहळू ते पोतं घेऊन पोलीस स्वयंसेवक वर आले. हे दृश्य पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला. पोटे ब्लँकेट आणि साड्यांचे कापड यांनी गुंडाळलेले होते. दोरी घट्ट बांधलेली होती. पोलिसांनी दोरी सोडली, गुंडाळलेले कपडे बाजूला केले. मृतदेह पोत्यातून बाहेर काढताच दुर्गंधी पसरली. पोलिसांनी पोतं उघडलं आणि अंगावर शहारे आणणारे दृश्य समोर आले. त्या पोत्यातच भैयालालचा मृतदेह होता. त्याच्या डोक्यावर खोलवर जखमा दिसत होती. रक्ताने माखलेले केस, पांढरा रखरखीत चेहरा पाहताच हा खून आहे हे स्पष्ट झाले. पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. मृतदेह मिळाल्यानंतर गुड्डी आक्रोश करत आली होती, पण भैयालालची तिसरी पत्नी मुन्नी मात्र रडताना दिसत नव्हती. तिच्याबद्दल वेगळीच माहिती पोलिसांच्या कानावर आली होती. या तपासात एक नाव वारंवार समोर येत होते, ते म्हणजे लल्लू कुशवाहा. हा जमीन दलाल भैयालालसोबत जमीन व्यवहाराबाबत चर्चा करत असे, पण गावात वेगळीच कुजबूज सुरू होती. लल्लू आणि मुन्नीचे संबंध आहेत. भैयालालला हे कळलं तर दोघे मॅनेज करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनीच काहीतरी केले असावे अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मग पोलिसांनी लल्लूच्या चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने सरळ सरळ कानावर हात ठेवले. मी फक्त जमीन पाहायला जात होतो असे तो सांगत होता. पण पोलिसांनी त्याच्या इतक्या प्रश्नांची सरबत्ती केली की तो डासळला. त्याने सारे काही कबूल केले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 3 संशयित आरोपी मुन्नी, तिचा प्रियकर लल्लू आणि कामगार धीरज याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि अटक करून अधिक तपास सुरू आहे. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.